कायद्याचा चुकीचा इंटरप्रिट करतात आणि एक अधिकारी म्हणून त्यांना वेगळी भूमिका घ्यावी लागते. कारण मी म्हटलं मी युनियन लीडर नाही. परत युनियन लीडरची एक भूमिका वेगळी असते. जनप्रतिनिधीची एक भूमिका वेगळी असते आणि अधिकारी वर्ग असतो त्यांचा एक भूमिका वेगळी असते. त्यांना कोर्टचा ऑर्डर, कायदा काढून या सर्व गोष्टीचं पालन करून काम करावं लागतं. त्यांनी त्याचं काम करावं. मी त्यांना जाऊन भेटलो. मी त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला, का बाबा हे कमर्शियल असलं तरी ज्या कमर्शियल मुद्द्यासाठी सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिलं तो कमर्शियल नाही, तो कमर्शियल 97 सर्व बंद करण्यात आले होते. आता जिथे हजारो माणसं राहतात तिकडे ह्या सर्व गोष्टी लागणारच ना. माणसाला खानपिनचं जे काय वस्तू लागतात ते विकावंच लागेल. तर अशा प्रकारचा स्पेसिफिक ऑर्डर माझ्या मते नाही आलेला आहे आणि आला असला तरी त्यालाही आम्ही कोर्टात जाऊन ते दुरुस्त करून घेऊ. ज्यांच्यावरती गुन्हे वगैरे घेतलेत, एफ-आय-आर वगैरे नोंद झाले असेल ह्या कारणासाठी, तर लोकांची जर क्षमता नसेल तर एक पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. आम्ही पक्षाच्या माध्यमातून वकील उभा करून त्यांना मदत करण्याचं काम करू. नाही, मला असं वाटतं का वन विभागाचा प्रश्न 97ला ज्यावेळी सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं, त्यावेळी मोठे जे कमर्शियल व्यवसाय होते ते त्याच वेळी बंद पाडण्यात आले. आता झोपडपट्टी क्षेत्रामध्ये जे छोटे मोठे दुकानं आहेत, किराणा माल विकतात, भाजीपाला विकतात, मुलांना चॉकलेट वगैरे विकतात, ह्यालाही तुम्ही कमर्शियल म्हणू शकता. परंतु हा त्या कमर्शियल पॉल्युशन क्रिएट करणारा कमर्शियल नाही. म्हणून आता परत कोर्टात कोणीतरी जाऊन कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोणी केला असेल आणि सरकारच्या माध्यमातून जे अधिकारी आहेत त्या लोकांनी योग्य तो माहिती कोर्टाला न दिल्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ निर्माण झाला असं माझं मत आहे. मुद्दा नंबर 2, 97चा सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरमध्ये पण सर्वांना पर्याय जागा देऊन शिफ्ट करा म्हणून ऑर्डर आहे. इतकी वर्षे झाले सरकार अनेक बदलले, परंतु पर्याय जागा अजून निर्माण करण्यात आलेली नाही. म्हणून ह्याच्यामध्ये लोकांचा काहीच चूक नाही. मुर्मूजी ज्यावेळी राष्ट्रपती झाले तर संपूर्ण संजय गांधी नॅशनल पार्कसाठी नव्हे तर संपूर्ण देशातल्या वन विभागातल्या लोकांना पर्याय जागा दिल्याशिवाय कोणालाही काढू नये म्हणून मोदीजींनी कायदा बनवला. 2015चा मोदीजींचा कायदा आहे, हाऊसेस टू ऑल, सर्वांना हक्काचे पक्के घर, पर्याय जागा देऊनच स्थलांतरित करायचं. इतका सर्व असतानाही कोणी जरी आरटीआय घडी घडी वारंवार कोर्टात जातात आणि कोर्टाकडनं पण अशा प्रकारचा जो आदेश येतो, मला असं वाटतं चुकीचं आहे. चुकीचं आहे, मी खूप जबाबदारीने सांगतो. कारण आपल्या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये वन विभागात जनावरांची रक्षा केली जाते, कदर केली जाते आणि मानवी जीव हा सर्वात श्रेष्ठ जीव मानला गेलेला आहे. आणि माणसांवरती जर अशा प्रकारचा अत्याचार जर होत असेल तर इतका लांब काळ एक जनप्रतिनिधी म्हणून मी काम केलं, मी गप्प बसणार नाही. माझ्या यथाशक्ती जे काही माझा नॉलेज आहे, जे काही माझी ताकद आहे ते सर्व लावण्याचा मी प्रयत्न करणार. शेवटचा एक मुद्दा आणखीन सांगतो. सुप्रीम कोर्टने, हायकोर्टने वारंवार सरकारला सांगितलं तुम्ही सर्वे करा. केतकीपाडा हा वन विभागात येत नाही असं अनेकांचं मत आहे. तर हे सर्वे करा म्हणून सांगितलं तर ते सर्वेही अजून होत नाहीये. आता नाईलाजाने शेवटी माझं काम फक्त टीव्हीवर बोलणंच नव्हे तर माझी काय जबाबदारी आहे. मी आता प्रायव्हेट सर्वे करून घेतो आणि एकदा प्रायव्हेट सर्वे झालं तर मी देवेंद्र फडणवीसजींना भेटून ऑफिशियल सर्वे पण करून घेणार आणि सर्वेमध्ये केतकीपाडा येतो किंवा नाही येतो हा वेगळा भाग आहे. केतकीपाडा जर येत नसेल तर मग प्रायव्हेट लोकांची जबाबदारी आहे. मग सरकार याच्यातून मोकळं झालं. केतकीपाडा जर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येत असेल तर मग परत सरकारची जबाबदारी आहे. सरकारने जागा दिल्याशिवाय कोणाला काढू शकत नाही आणि जोपर्यंत तिकडे लोक राहतात, एक शेवटचा मुद्दा तुम्ही पण हात नाही लावला. इतके वर्ष लोकांना पाणी मिळत नाही, लाईट मिळत नाही, आज जाईल उद्या जाईल म्हणून लोक काही घेण्यामध्ये उत्सुक नाहीये आणि राजकीय मंडळी आमचाही काय दोष आहे त्याच्यामध्ये. सरकारचा दोष आहे, न्यायप्रणालीचा दोष आहे, परंतु जे राहतात त्यांचाही दोष आहे. एकदा मामला गरमवला तर धावपळ करतात, नंतर मग गप्प बसतात. असं गप्प बसून चालणार नाही. जोपर्यंत हा विषयाचा शोकमोक्ष होत नाही तोपर्यंत लढा कायम ठेवला पाहिजे, चालू ठेवायला पाहिजे. एक लांब काळ नगरसेवक पासून तर खासदारपर्यंत जनप्रतिनिधी म्हणून मी काम केलंय. मी माझ्या पद्धतीने पूर्णपणे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार. सर, ज्यांनी नाही भरलं त्यांना आता नोटीस पाठवलं, हे नेमकं कसं पाठवलं? जे नवीन आता 2011च्या नंतर ज्या लोकांनी घर बांधलं असेल तर ते तुटलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. सर्व तुम्ही एकदम, मी युनियन लीडर नाहीये. मी एक भारतीय जनता पक्षाचा एक आजही कार्यकर्ता आहे. जनप्रतिनिधी म्हणून काम केलं
सरकारचा जो कायदा आहे त्या कायद्याला अनुसरून जे मदत लोकांना करता येईल ते मी करणार. कायद्यामध्ये त्रुटी असेल, कायद्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता असेल, सरकारकडनं ते कायदा आपल्याला बनवून घ्यावा लागेल. परंतु आता सध्याचा कायदा 2011 पर्यंतच्या लोकांना जागा देण्याचा सरकारची जबाबदारी आहे. 2011च्या नंतरचे सर्व तुटले पाहिजे. मुद्दा नंबर 1. लोकही एवढे घाबरून जाऊन चालणार नाही. आता काही लोकांनी दुकानाच्या समोर भिंत घालायला सुरुवात केली. असं एवढं घाबरून तर चालणार नाही ना. या देशाला लोकांनी स्वतःचा प्राण अर्पित करून लोकशाही निर्माण केली आणि लोकशाही वाचवण्यासाठी अनेक वर्ष लोक काम करतायत. आता ज्यांचा स्वतःचा घर आहे, आता तुम्ही मागे राखता आणि पुढे तुमचा 50 फुटाचा जर दुकान असेल तर तो काय पाप नाही. मी ऑन रेकॉर्ड खूप जबाबदारीने सांगतो, तो काय पाप नाहीये. पण एवढा घाबरून पण नाही चालणार ना. पण सर, जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर वन अधिकाऱ्यांनी देखील स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्यांचे दुकाने आहेत ते तोडण्यात येणार आहे, मात्र ज्यांचे घर आहे ते तोडण्यात येणार नाहीये. त्यांचे पुरावे जमा करा, अन्यथा ते तोडण्यात येणार आहे. मात्र काही लोकांकडून पुरावे डॉक्युमेंट जेव्हा जमा केले त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. त्यावर काय? हे उगाच हैराणपट्टी आहे लोकांना सतवणूक करण्याचं काम आहे. एक तर सामान्य गरीब माणसं कामधंदा एवढा लांबून चालत जाऊन नोकरी धंदा करून परत यायचं आणि ही हैराणपट्टी सर्व बरोबर नाहीये. सरकारने त्यांना पर्याय जागा देऊन शिफ्ट करून टाकावं ना. इतकी वर्ष पैसे भरून झाले, 27 वर्ष झाले ऑर्डर येऊन. 27 वर्षात अनेक सरकारे आले, अनेक सरकारे गेली. आता मी जबाबदारीने सांगतो, माझं सरकार आहे. आता आम्ही पाठपुरावा करून ह्याचा शोक लवकर आणणार. परंतु ह्याच्यामध्ये लोकांचा दोष नाही आहे ना. एकदा तुम्ही घरात पर्याय जागा त्यांना दिली, ज्यांचं दुकान आहे त्यांना दुकान द्या, ज्यांचं घर आहे त्यांना घर द्या, विषय संपला. हे सर्व खाली करून घ्या. तर आता घरं तिथे ठेवायची आणि फक्त दुकान ते चालवतात म्हणून ते तोडफोड करणं, लोकांनी कुठे जायचं? लहान मुलाला जर दूध पाहिजे असेल तर काय 5 किलोमीटर 10 किलोमीटर चालत जाऊन दूध आणणार? भाजीपाला पाहिजे असेल तर काय इतकं लांब जाऊन आणणार? ते सर्व वस्तू तिकडेच विकल्या जाणार. आणि हे हैराणपट्टी आहे. ह्याचा तीव्र शब्दात मी विरोध करतो. न्यायालयाचा आपण सर्वांनी मिळून सन्मान केला पाहिजे. मीही करतो, मी करणार. परंतु जर चुकीचा होत असेल तर त्याच्याबद्दल आवाजही उठवायला पाहिजे. म्हणजे ते दुरुस्त करणारे लोक दुरुस्त करून घेतील. एवढं घाबरून जाऊन लोकशाही टिकू शकणार नाही आपण. लोकशाहीला लोकांचा जो अधिकार आहे ते त्यांना मिळाला पाहिजे. ज्यांनी मिळवून द्यायला पाहिजे आमच्या सरकारने त्यांनी बोललं पाहिजे आणि ज्यांनी निर्णय करायचा आहे त्यांनी सुद्धा ह्या सर्व गोष्टीचा विचार करून निर्णय केला पाहिजे. संपला विषय.